आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। एकीकडे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्याची जोरदार तयारी सुरू, तर दुसरीकडे अंगावर पेट्रोल ओतून निषेध करण्याचा थरार सुरू। हे परस्पर विरोधी प्रकार पाहायला मिळाले आज जालना जिल्हा परिषदेमध्ये। जालना जिल्हा परिषदेने परतूर तालुक्यातील अकोली गावच्या ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ केला आणि स्वातंत्र्य दिनीच या गावच्या लोकांनी जिल्हा परिषदेसमोर निषेध करत आत्मदहन करण्याचा प्रकार हाती घेतला। परतूर विधानसभा मतदारसंघातील अकोली या गावात जिल्हा परिषदेअंतर्गत 23 कोटींची विकास कामे झाली, परंतु ही सर्व कामे केवळ 2-3 कोटींची झाली आणि थातूरमातूर झाली असा आरोप या गावातील काही नागरिकांनी केला होता। आणि या चौकशीसाठी त्यांनी सिद्धेश्वर सोळंके, पंजाबराव देशमुख, रवी भानुसे इतर ग्रामस्थांच्या नेतृत्वामध्ये जालना जिल्हा परिषदेसमोर उपोषणही केले होते। नेहमीप्रमाणे चौकशीचे चॉकलेट देण्यात आले, चौकशी तर झालीच नाही। पुन्हा गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेत येऊन धिंगाणा घातल्यानंतर 3 महिन्यांपूर्वी समिती गावात आली आणि अर्धवट चौकशी करून परत गेली। त्या अर्धवट चौकशीचाही अहवाल आलाच नाही। त्यामुळे ग्रामस्थांना आत्मदहनाचा इशारा देण्याशिवाय काही पर्याय नव्हता आणि त्या इशाऱ्याला अनुषंगाने आज 15 ऑगस्ट रोजी हे ग्रामस्थ जालना जिल्हा परिषदेमध्ये हजर झाले। दरम्यान अंगावर पेट्रोल ओतून घेतल्यानंतर तालुका पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे। चौकशी समिती अंबडचे गटविकास अधिकारी यांच्या नेतृत्वात स्थापन करण्यात आली, परंतु 3 महिन्यांपासून याचा अहवालच येत नव्हता। असे काय झाले होते की या गटविकास अधिकाऱ्यांना अहवाल देण्यासाठी वेळ मिळाला नाही? लोकप्रतिनिधींचा दबाव होता का कुठे पाणी मुरत होते हा प्रश्न अनुत्तरितच आहे। दरम्यान या प्रश्नासंदर्भात जालना जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास ही सर्व बाब आणून दिली आणि गटविकास अधिकाऱ्यांची तक्रार देखील या प्रकरणात केली होती। तरी देखील गटविकास अधिकाऱ्यांना काहीच फरक पडला नाही। शेवटी काल संध्याकाळी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जालना जिल्हा परिषदेत हा अहवाल सादर झाल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे, परंतु या अहवालात काय आहे हे सोमवारीच समजेल। हे सर्व एकीकडे होत असताना या तक्रारकर्त्यांनी मात्र अभी तो ये ट्रेलर है असे म्हणत 7 दिवसांची मुदत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त अधिकारी यांना भेटून दिली आहे। मॅडम सोबत बोलू द्या आम्हाला। आम्ही आज नाही उद्या परवा कधी आत्मदहन करणार आहे साहेब, पण पूर्ण चौकशीच झाली नाही आमचं म्हणणं आहे। आम्ही वेळोवेळी विनंती केली की पूर्ण चौकशी झाली नाही। किती काय कुठला विषय राहिला? 15 आयोग राहिला साहेब, 95-5 राहिलं, 25-15 दलित वस्ती, धनगर वस्ती, पाणी पुरवठा शेष, पंचायत समिती शेष किती झाले? चौकशी फक्त पांढरे रस्ते, विहिरी आणि शेततळे 3 गोष्टींची झाली। कुठल्या तालुक्यातला विषय? अकोली परतूर तालुक्यात आहे। कोण गेलं होतं? घनसावंगी बीडीओ आणि डेप्युटी इंजिनियर अंबड यांची समिती नेमलेली होती। त्यांचा अहवाल कालच त्यांनी। तुम्हाला कसं समजलं हे अर्धी चौकशी झाली म्हणून? आता आम्ही स्वतः अर्जदार असल्यानंतर आम्ही चौकशी सोबत होतो सर। आम्ही दाखवले आले नाही। आता 2 दिवस जाऊ द्या एवढे, त्यांना परत पाठवतो। बरं जी केली ती नाही, पण साहेब अहवाल नाही पत्र द्या काहीतरी, कारण हे बघा तुम्ही वारंवार अहवाल आल्यावर कार्यालयाची पत्र बनवलं 8 दिवसात चौकशी होईल, 15 दिवसात पत्र तुम्ही किती कामं लागलेले त्यांच्या मागे घरकुलाची कामं आहेत साहेब, पण आम्ही 2 वर्षापासून वारंवार अर्ज करतो, माहिती आहे
संबंधित सरपंच म्हणाले गावात आमचं काहीच होत काहीच होत नाही, आम्ही पैसे दिले असं केलं, असं नसतं साहेब. ठीक आहे, आणखी 8 दिवस थांबा, चौकशी होऊ द्या पूर्ण. ते मस्तीत गावात म्हणते फिरते आमचं काही सोय वाकडं होत नाही. आता तुम्ही चौकशी अहवाल आता 14 तारखेला काल आलेला आहे. सकाळी मला कोणतरी मेसेज टाकला तर मी पण ते मेसेज मला कोणाचा आहे नाही. ठीक आहे, आज पवित्र दिवस आहे, चांगला दिवस आहे, आज गोंधळ करू नका. नाही साहेब, आम्ही बी तेवढं पालन करतो. काय आता न्याय मिळत नसेल तर आम्हाला याच्याशिवाय पर्याय नाही. सर नमस्कार, आपण येथील ग्रामस्थ आहे. अहवाल काल सादर झालेला आहे टपालमध्ये. ठीक आहे, त्यांचं म्हणणं आहे की अर्धवट झालाय, पूर्ण चौकशी करून घेईल सर्व. असा आहे घटनाक्रम. मार्चमध्ये गावातील काही ग्रामस्थ या गावच्या चौकशीसाठी उपोषणाला बसले होते. त्यांना सुरुवातीला चौकशी समिती येईल असे उत्तर दिले, परंतु चौकशी समिती गेलीच नाही. पुन्हा या गावकऱ्यांनी 2 महिन्याची प्रतीक्षेनंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देऊन चौकशी समिती न आल्याची माहिती दिली. पुन्हा देखील चौकशी समिती गेलीच नाही. शेवटी या ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेत येऊन धिंगाणा केल्यानंतर ही चौकशी समिती 8 दिवसांनी गावात पोहोचली. भर उन्हामध्ये हरवलेल्या विहिरी, हरवलेले पाणंद रस्ते पाहत ही चौकशी घामाघूम झाली होती. कुठं पाणी मुरलं ते अद्यापही कळालं नाही. ही चौकशी समिती अर्धवट चौकशी करून वापस आली आणि दुसऱ्या दिवशी परत चौकशी समिती येईल असे सांगितले. परंतु त्या घटनेलाही आता 3 महिने झाले आहेत. ही अर्धवट चौकशी समिती पुन्हा गावात गेलीच नाही. दरम्यानच्या काळात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्या याचा फायदा घेऊन गटविकास अधिकाऱ्यांनी देखील अहवाल देण्यासाठी टाळाटाळ केली. परंतु आता आलेल्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू यांच्याकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सोमवारी हा अहवाल आल्यानंतर उर्वरित अर्ध्या चौकशीचं काय करायचं आणि अहवालामध्ये काय आहे हे पाहून हे तक्रारकर्ते पुन्हा आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. परंतु आता ना वेळ देणार आहेत, ना कुठली संधी, ना कुठला अहवाल येणार आहेत. आता थेट पिक्चर दाखवण्याच्या तयारीतच हे ग्रामस्थ आहेत. त्यामुळे निश्चितच जिल्हा परिषदेचे वाभाडे काढणारा हा असा प्रकार पुन्हा चव्हाट्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिलीप पोनेरकर, EDTV न्यूज, जालना.